या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. हुपरी नगर परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या रस्ता कामाचे 70 लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी मुरगुड नगर परिषदेत बदलीने कार्यरत असलेले नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर MB रजिस्टर पूर्ण करून 70 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी देसाई यांनी ठेकेदाराकडे 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 1,30,000 रुपये देण्याचे ठरले. यापैकी 50,000 रुपये यापूर्वी घेतल्यानंतर उर्वरित 80,000पैकी 40,000 रुपये सोमवारी देण्याचे ठरले होते. सोमवारी संबंधित ठेकेदार 40,000 रुपयांची मागणी घेऊन मुरगुड येथे आला असता देसाई यांनी ही रक्कम मुरगुड ST बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले. यावेळी सापळा रचून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने देसाई यांना 40,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून लाच रक्कम व मोबाईल जप्त करण्यात आला असून मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या घरझडतीसाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले असून ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर करत आहेत. TV नेक्स्ट साठी मुरगुडहून सर्जरा भाट.